नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपल्या इतिहासाच्या पहिल्या प्रकरणाचा म्हणजेच इतिहासाची साधने याचा अभ्यास करतोय। मागच्या तासिकेला आपण इतिहासाच्या साधनाच्या अंतर्गत लिखित साधनांचा अभ्यास केला। साधारणपणे 9 प्रकारच्या लिखित साधनांची ओळख आपण करून घेतलेली आहे। त्यापैकी वृत्तपत्र या लिखित साधनाविषयी आज आपण थोडीशी विस्ताराने माहिती पाहणार आहोत। ठीक आहे, तर पहा, वृत्तपत्र हे जे लिखित साधन आहे त्या वृत्तपत्राचं महत्त्व कोणत्या दृष्टिकोनातून, आपला इतिहासच किती आणि किती कालावधीचा आहे, 1961 ते 2000 या कालखंडामध्ये जो आधुनिक भारताचा इतिहास म्हणून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत ना, तो इतिहास अभ्यासण्यासाठी इतिहासकारांना इतिहासाचं लिखित साधन म्हणून वृत्तपत्राचा कसा उपयोग झाला, कसा उपयोग होतो आजही वृत्तपत्रांचा, त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे। ठीक आहे, पहा, तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये शासन व्यवस्थेचा कोणता प्रकार आहे? लोकशाही। मग या लोकशाहीला जास्तीत जास्त आरोग्यदायी बनवण्यासाठी, तिची पाळंमुळं जास्तीत जास्त खोलवर रुतवण्यासाठी, म्हणजेच आपल्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी म्हणून या लोकशाहीचे 4 स्तंभ संबोधले जातात, ज्याच्यावरती ही लोकशाही भक्कमपणे आधारलेली आहे। कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे आणि लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून गणला जातो ती आहेत वृत्तपत्र। म्हणजे पहा, एखादी इमारत, तिचं भवितव्य, तिची मजबूती, तिचं दीर्घकाळ अस्तित्व हे कशावर अवलंबून असणार आहे? ती इमारत ज्या पायावर उभी आहे, ज्या खांबांच्या आधारावरती उभी आहे। मग खांब जेवढे, स्तंभ म्हणजेच खांब, खांब म्हणजेच आधार जेवढा मजबूत तेवढी ती इमारत बळकट असणार आहे, तेवढी ती इमारत दीर्घकाळ आयुष्य प्राप्त करणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने लोकशाहीचे सुद्धा स्तंभ कसे हवेत, आधार कसा हवा, लोकशाही ज्याच्यावरती उभी आहे ते आधार सुद्धा अगदी मजबूत हवा आणि त्यामुळं या मजबूत आधारामध्येच गणली जातात ती वृत्तपत्र। म्हणजे इतकं महत्त्व, लोकशाहीचा 4था स्तंभ वृत्तपत्राला संबोधलं जातं, याचाच अर्थ लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांना खूप महत्त्व आहे। ठीक आहे, तर या वृत्तपत्राविषयी ऐतिहासिक साधन म्हणून आपल्याला माहिती पाहिजे। वृत्तपत्राची माहिती कोणत्या दृष्टिकोनातून पाहिजे आहे? आपण इतिहासाची साधनं अभ्यासतोय, त्यातही लिखित साधनं अभ्यासतोय। एक लिखित साधन म्हणून इतिहासकारांना इतिहास समजून घेण्यासाठी वृत्तपत्र कशी उपयोगाची आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे। आता पहा, 1961 ते 2000 या कालखंडाचा जर विचार केला तर वृत्तपत्रांना दुसरा पर्यायच नाही। म्हणजे या काळातला इतिहास समजून घेण्यासाठी इतिहासकारांना जर सगळ्यात विश्वसनीय, सहजासहजी उपलब्ध होणारं, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारं असं जर कोणतं लिखित साधन असेल तर ते वृत्तपत्राशिवाय दुसरं कुठलंही नाही। म्हणून वृत्तपत्र ही 1961 ते 2000 या कालखंडाचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं लिखित साधन म्हणून गणलं जातं। आज आपण पाहतो वृत्तपत्रांना पर्याय उपलब्ध आहे। कोणता पर्याय आहे? वृत्तपत्र ही प्रसार माध्यम आहेत ना, संदेशाची देवाणघेवाण करणारी ही साधनं आहेत, संदेश वहनाची ही साधनं आहेत, माध्यम आहेत। या संदेश वहनाच्या साधनाला, माध्यमाला, या वृत्तपत्रांना आज इंटरनेट सारखं म्हणजे मोबाईल सारखं, दूरदर्शन सारखं माध्यम साधन उपलब्ध झालेलं आहे। पण ज्या काळात इंटरनेटचा एवढा सार्वत्रिक वापर नव्हता, इंटरनेट एवढं सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं नव्हतं, त्याची उपलब्धता एवढी सहज नव्हती 1990च्या आधीपर्यंत।
1990ला जागतिकीकरणाचा स्वीकार केला भारताने आणि 1990च्या नंतर या उदारीकरणामुळं, जागतिकीकरणामुळं, खाजगीकरणामुळं, मुक्ततेमुळं इंटरनेटचा सार्वत्रिक वापर सुरू झाला आणि त्यामुळं थोडंसं वृत्तपत्राचं महत्त्व कमी झाल्यासारखं वाटतं. तसं ते कमी झालेलं नाही. आणखीही वृत्तपत्र हे खूप सामर्थ्यवान असं प्रसारमाध्यम आहे आणि खूप सामर्थ्यवान असं इतिहासकारांसाठीचं एक लिखित साधन आहे. कारण वृत्तपत्रामधून कोणकोणती माहिती इतिहासकारांना प्राप्त होऊ शकते त्या संदर्भात आपण माहिती पाहिली तर मुलांनो तुमच्या लक्षात येईल की आज सुद्धा इंटरनेटचा सार्वत्रिक वापर सुरू होऊन सुद्धा वर्तमानपत्र ही कशी एक सामर्थ्यवान अशी, विश्वसनीय अशी इतिहासाची लिखित साधन म्हणून इतिहासकार त्यांच्याकडे बघतो, त्यांचा वापर करीत असतो. तर काय काय बरं या वृत्तपत्रामधून इतिहासकारांना ऐतिहासिक माहिती मिळू शकते पहा. वृत्तपत्राचं कामच काय? वृत्तपत्र हे दैनंदिन ज्या काही घडामोडी आहेत, मग त्या शहरात घडणाऱ्या असू दे, त्या तालुक्यामध्ये घडणाऱ्या असू द्यात, त्या जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या असू द्यात, त्या राज्यामध्ये घडणाऱ्या असू द्यात, त्या देशात घडणाऱ्या असू द्यात, परदेशात घडणाऱ्या असू द्यात, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या बातम्या, दैनंदिन घडामोडी वृत्तपत्र काय करीत असतात? वृत्तपत्रांमधून छापून त्या प्रकाशित आणि प्रसारित करीत असतात. आणि त्यामुळं त्या त्या कालावधीत म्हणजे ज्या काळात ती वर्तमानपत्र छापली गेलेली आहेत, मुद्रित केली गेलेली आहेत, प्रकाशित केली गेलेली आहेत, त्या काळात अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि अगदी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा, देश विदेशात सुद्धा, परदेशात सुद्धा म्हणजे जगात ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातला इतिहास, तो भूतकाळ, तो गतकाळ इतिहासकारांना वृत्तपत्राच्या रूपानं, वृत्तपत्राच्या माध्यमातून परत परत पाहता येतो, वाचता येतो, अभ्यासता येतो आणि लिहिता येतो. म्हणून वृत्तपत्रांचं महत्त्व एवढं आहे की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सगळ्याच स्वरूपाच्या घडामोडी. मग आपल्या घरी दररोज अनेकानेक वृत्तपत्र येतात. आपल्यापैकी बहुतांश सगळ्यांच्याच घरी कोणतं ना कोणतं एक तरी किमान वृत्तपत्र येतच. मग कोणाकडं पुण्यनगरी येत असेल, कोणाकडे सकाळ येत असेल, कोणाकडं लोकमत येत असेल, कोणाकडं लोकसत्ता येत असेल, संचार येत असेल, महाराष्ट्र टाइम्स येत असेल, आदी 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 कुठलं ना कुठलं वृत्तपत्र आपल्याकडे येतं, दैनिक आपल्याकडे येतं आणि आपण पाहतो. तुम्ही वाचता वृत्तपत्रांमध्ये किती सदरं येतात, किती लेख आलेले असतात, किती मनोरंजनपर माहिती आलेली असते, किती ज्ञानवर्धक अशी माहिती असते, कलेच्या क्षेत्रातली माहिती असते, विज्ञानाच्या क्षेत्रातली माहिती असते, अनेकानेक शोध आणि ते शोध लावणारे संशोधक यांच्याविषयी सुद्धा त्यामध्ये माहिती आलेली असते. लेख आलेले असतात, विज्ञानविषयक लेख असतात, आर्थिक लेख असतात, सांस्कृतिक माहिती कळते, समाजाविषयीची माहिती कळते, आजूबाजूला जे काही त्या त्या कालखंडानुसार त्या त्या काळामध्ये येणारे सण वार उत्सव ज्या पद्धतीने साजरे केले जातात त्याही संदर्भातली माहिती येते. कधी कधी ज्या ज्या वेळी काही दिनविशेष असतात, समजा महिला दिन आहे किंवा मानवी हक्क दिन आहे किंवा एखाद्या महान व्यक्तिमत्वाची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, या निमित्ताने या वृत्तपत्रांना पुरवण्या सुद्धा जोडल्या जातात. तसंच काही राष्ट्रीय ज्या पातळीवरची वृत्तपत्र असतात त्यांच्या प्रादेशिक आवृत्त्या सुद्धा निघत असतात. प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये पुरवण्या असतात. जसं लोकमत आहे, लोकसत्ता आहे, संचार आहे, पुण्यनगरी आहे, यात लातूर जिल्हा विशेष ही पुरवणी असते आणि दिनविशेषांची सुद्धा त्या त्या दिवसाच्या महत्त्वानुसार अशा पुरवण्या त्यामध्ये जोडलेल्या असतात. म्हणजे पहा 10-12 पानाचं हे जे वर्तमानपत्र असतं आपल्याकडे येणारं, प्रत्येक दिवशी शेकडो विषयांची कितीतरी माहिती त्याच्यामध्ये साठलेली असते आणि त्यामध्ये बरीच विश्वसनीयता असते. फक्त माहितीच नसते, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात पण असते.
अनेक कार्यक्रमाची जाहिरात असते. कधी कुठल्या गोष्टीचं उद्घाटन असतं, कधी कुठल्या गोष्टीचा समारोप असतो, कधी प्रकाशन सोहळा असतो, शहरामध्ये काही कार्यक्रम असतात, कुठल्या सभा घेतल्या जातात, या संदर्भात सुद्धा जाहिरात असते. कधी कुणी हरवल्याची जाहिरात असते, कधी काही सापडल्याची जाहिरात असते, कधी नोकरी व्यवसायाच्या संधीच्या संदर्भामध्ये जाहिरात असते. प्लॉट घेणं आहे, प्लॉट विक्री करणं आहे, अशा अनेक विषयांना या वर्तमानपत्रामध्ये स्थान दिलेलं असतं. ही जी सगळी माहिती असते, या माहितीवरून वर्तमानपत्राच्या पानापानावर जी माहिती आलेली असते, मग खेळाच्या संदर्भात सुद्धा माहिती आलेली असते. अगदी तालुकास्तरीय जे खेळ असतात, तालुकास्तरीय पासून ते ऑलिम्पिक सारख्या, वर्ल्ड कप सारख्या, पॅराऑलिम्पिक सारख्या, कॉमनवेल्थ सारख्या अशा विश्वस्तरीय खेळांपर्यंतची माहिती, विविध खेळांविषयीची माहिती वर्तमानपत्रांमध्ये आलेली असते. म्हणजे वर्तमानपत्रांमधल्या माहितीवरून त्या काळातली सामाजिक परिस्थिती, त्या काळातली राजकीय घडामोडी म्हणजे राजकीय परिस्थिती, राजकारण, त्या काळातली सांस्कृतिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती, या संदर्भातली आर्थिक परिस्थिती, अशा खूप व्यापक अशा क्षेत्राची माहिती इतिहासकाराला या वर्तमानपत्रांचा अभ्यास केल्यानंतर प्राप्त होऊ शकते. आणि हे जे साधन आहे ते दुर्मिळ नाही. हा त्याचा एक प्लस पॉइंट आहे की त्याची एक जमेची बाजू आहे. हे दुर्मिळ नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या संख्येमध्ये ही उपलब्ध सहजासहजी होऊ शकतात. आणि कितीदाही आपण ती हाताळू शकतो, तिचा अभ्यास करू शकतो, चिकित्सा करू शकतो, छाननी करू शकतो. आणि त्यानंतर मग इतिहासकार त्याच्यापासून जे ऐतिहासिक माहिती त्याला प्राप्त करायची आहे ती प्राप्त करून इतिहास रूपाने तो शब्दबद्ध करतो, लिपिबद्ध करतो, ग्रंथबद्ध करीत असतो. त्यामुळं वृत्तपत्रांचं महत्त्व खूप आहे. यासोबतच काही चळवळींची सुद्धा मुखपत्र असतात. म्हणजे आपल्याकडे जी दैनिकं येतात, आपल्याकडे जी वृत्तपत्र येतात, यासोबतच काही चळवळींची मुखपत्र असतात. म्हणजे ती चळवळ पुढं चालवण्यासाठी कुठल्या तरी लिखित माध्यमाची, प्रसार माध्यमाची नितांत आवश्यकता असते आजकालच्या या आधुनिक युगामध्ये. आणि ती चळवळ जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचावी, तिचं महत्त्व जनसामान्यांना पटावं, ती चळवळ जिवंत राहावी, तिचा विकास व्हावा. आणि त्यातून ज्या ध्येयासाठी, ज्या उद्दिष्टानं प्रेरित होऊन ती चळवळ सुरू केलेली आहे ते उद्दिष्ट प्राप्त करता यावं, त्यांना लोकांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा आणि शक्ती प्राप्त व्हावी चळवळीला, यासाठी म्हणून लिखित स्वरूपात एक प्रसार माध्यम म्हणजेच मुखपत्र त्या चळवळीची ही काढली जातात. कधी कधी काही राजकीय पक्षांची पण मुखपत्र असतात. जसं शिवसेना या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षाचं मुखपत्र आहे सामना. म्हणजे राजकीय पक्षाची जी मुखपत्र असतात त्यातून त्या राजकीय पक्षाला कशा पद्धतीनं राज्यकारभार करायचा आहे त्याची दिशा ही वाचकाला कळत असते. त्याची ध्येय धोरणं त्या पक्षाची, त्याची राज्यकारभार करण्याची पद्धत, शैली कशी असणार आहे, प्रश्न हाताळण्याची हातोटी कशी असणार आहे, तो समस्यांकडं, प्रश्नाकडं कशा पद्धतीनं, कशा दृष्टिकोनातून पाहतोय तो पक्ष, या संदर्भातली माहिती मुखपत्रांमधून मिळत असते. जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केसरी आणि मराठा ही चळवळीची मुखपत्रच तर होती. स्वातंत्र्य चळवळीची, ब्रिटिशांच्या अन्यायी, अत्याचारी आणि शोषणयुक्त कारभाराला विरोध करण्यासाठी, देशाची पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी म्हणून जो लढा उभारणं आवश्यक होतं, तो लढा उभारला जावा, तो जनसामान्यांपर्यंत, तळागाळापर्यंत, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा, त्याचं महत्त्व लोकांना पटावं आणि जास्तीत जास्त लोक जोडले जावेत, या लढ्यामध्ये सहभागी व्हावेत, यासाठी म्हणून केसरी आणि मराठा सारखी जी वृत्तपत्र निघाली ती स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीची मुखपत्रच तर होती. म्हणजे काही राजकीय पक्षांची चळवळींची मुखपत्र पण असतात किंवा राजकीय पक्षांची चळवळीची नियतकालिक असतात, साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील किंवा वार्षिक अंक असतात कधी कधी. आणि त्या वार्षिक अंकामधून सुद्धा वर्षभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यापैकी ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी वाटतात त्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा
आढावा घेतलेला असतो, सारांश त्या वार्षिक अंकामध्ये लिहिलेला असतो आणि त्यातून सुद्धा इतिहासकारांना त्या वर्षभरातली जे वार्षिक अंक असतात त्या वार्षिक अंकात वर्षभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींविषयीची माहिती दिलेली असते आणि त्यामुळे एकत्रित एकेच ठिकाणी एकाच अंकामध्ये इतिहासकारांना वर्षभरातल्या महत्त्वपूर्ण घटना या त्या अंकामध्ये मिळू शकतात आणि इतिहास लेखनासाठी इतिहासकारांना वार्षिक अंकाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते आणि जी वृत्तपत्र असतात ती मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करणारी असतात. असं कुठलंच क्षेत्र नसतं की ज्या क्षेत्राच्या संदर्भात त्या कालखंडामध्ये घडणाऱ्या घटनांविषयी वृत्तपत्र माहिती लिहित नाहीत आणि वृत्तपत्र ही कधी कधी लोकांची एखाद्या घटनेच्या संदर्भात किंवा सरकारने घेतलेल्या एखाद्या निर्णयाच्या संदर्भात, सरकारच्या एखाद्या धोरणाच्या संदर्भात आपलं मत सुद्धा व्यक्त करीत असतात लोक आणि अशी मतं वर्तमानपत्र त्या मतांची दखल घेत असतं. म्हणजे एखाद्या चळवळीच्या संदर्भात, एखाद्या सुधारणेच्या संदर्भात, एखाद्या धोरणाच्या संदर्भात, एखाद्या निर्णयाच्या संदर्भात त्या परिस्थितीमध्ये लोकांचं काय म्हणणं होतं या संदर्भातली माहिती सुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातून इतिहासकारांपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे, या दृष्टिकोनातून एक इतिहासाचं लिखित विश्वसनीय असं साधन म्हणून इतिहासकारांना वृत्तपत्रांचं खूप मोल आहे. त्यांना वृत्तपत्र खूप महत्त्वाची अशी वाटत असतात. विशेषतः आपण जो इतिहास अभ्यासतोय, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासतोय, 1961 ते 2000 या कालखंडाचा इतिहास अभ्यासतोय. या कालखंडातला इतिहास समजून घेण्यासाठी इतर सगळ्या लिखित साधनांपेक्षा जर सहजासहजी उपलब्ध होणारं विश्वसनीय असं लिखित साधन कोणतं वाटत असेल इतिहासकाराला तर ते आहे वृत्तपत्र. तर मुलांनो, वृत्तपत्र या मुद्द्यावरती, या उपघटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला किमान 4 आणि जास्तीत जास्त उत्तर परिपूर्ण होईल इतके मुद्दे आपल्याला लिहावे लागतात. म्हणजे आपल्याला त्याचे पूर्ण गुण मिळतात. पूर्ण गुण म्हणजे 2 गुण मिळतात. ठीक आहे, वृत्तपत्र आणि त्याचं ऐतिहासिक साधन म्हणून महत्त्व तुम्हाला पटलं असेल, समजलं असेल. ठीक आहे, आता वृत्तपत्रालाच मदत करणारी अशी एक संस्था आहे. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात देश स्वतंत्र झाल्याबरोबरचा जो काळ होता त्या काळामध्ये वृत्तपत्रांना विश्वसनीय माहिती पुरवणारी जी एक संस्था आहे त्या संस्थेचं कार्य आपण पाहणार आहोत. थोडक्यात ती संस्था आहे PTI. संस्था कोणती आहे? PTI. हे संक्षिप्त रूप आहे. त्याचं विस्तृत रूप, विस्तारित रूप या ठिकाणी दिलंय. P फॉर प्रेस, T फॉर ट्रस्ट, I फॉर इंडिया. PTI म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस म्हणजे छापणं, छपाई करणं. भारत सरकारची अशी एक संस्था जिच्या मार्फत छपाई काम चालतं. असं थोडक्यात समजून घ्या. अशी एक संस्था PTI. पहा, PTI या संस्थेची स्थापना भारत स्वतंत्र झाल्याबरोबर झालेली 1947 मध्ये. पण खरं काम PTIचं सुरू झालं ते 1953 ला. कधी? 1953 नंतर. 1953 नंतर भारतामध्ये वर्तमानपत्रांची संख्या पण वाढली आणि या वर्तमानपत्रांना, बहुतांश वर्तमानपत्रांना माहिती पुरवण्याचं एक विश्वसनीय माध्यम, माहितीचा स्रोत म्हणून PTI कडं बघितलं जातं. म्हणजे ही जी संस्था आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, या संस्थेने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि विशेषतः 1953 नंतर या देशात निघणाऱ्या, छापल्या जाणाऱ्या, प्रकाशित होणाऱ्या
बहुसंख्य वर्तमानपत्रांना ज्या बातम्या पुरवल्या जायच्या त्या बातम्यांसाठीचा स्रोत. बघा, वर्तमानपत्र आमच्यापर्यंत बातम्या पुरवतं, पण वर्तमानपत्रालाही कोणीतरी बातमी पुरवावं लागतं की नाही. मग वर्तमानपत्राला कोण बरं बातमी पुरवत असेल आणि तीही विश्वसनीय? अशी तशी नाही, ज्याच्यामध्ये शंका कुशंका आहे अशी नाही. विश्वसनीय, जास्तीत जास्त सत्याच्या जवळ असणारी, सत्य असणारी अशी बातमी पुरवणारा स्रोत म्हणून वर्तमानपत्र कुणाकडे बघायची? PTIकडं. कुणाची मदत घ्यायची त्यासाठी? PTIची. मग या PTIच्या मार्फत कशा कशा स्वरूपाच्या बातम्या साधारणपणे वृत्तपत्रांना पुरवल्या जायच्या? तर बघा, घटनांचे प्राथमिक तपशील. एखादी घटना घडली आहे, कुठल्याही शहरात घडलेली असो किंवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये घडलेली असो, त्या घटनेच्या संदर्भात खरीखुरी सत्य माहिती प्राथमिक स्वरूपात, अगदी सुरुवातीची माहिती, अगदी पहिल्यांदा माहिती पुरवणारा एक स्रोत म्हणून PTIकडे पाहिलं जातं. म्हणून त्याचं महत्व आहे. म्हणजे घडलेल्या घटनांचा प्राथमिक तपशील वृत्तपत्रांना पुरवण्याचं काम PTI करतं. अनेक समस्यांवरचे लेख असतात, अनेक विषयाशी संबंधित लेख असतात. विज्ञानाशी संबंधित लेख आहेत किंवा आर्थिक विषयाशी संबंधित लेख आहेत, कुठल्या सांस्कृतिक विषयाशी संबंधित लेख आहेत, शिक्षणाशी संबंधित लेख आहेत. अशा वेगवेगळ्या विषयाशी संबंधित लेख कुणी लिहिलेले? त्या त्या विषयामध्ये तज्ज्ञ असलेल्या लोकांनी लिहिलेले लेख, तज्ज्ञांचे लेख. तर तज्ज्ञांनी लिहिलेले लेख आहेत, तज्ज्ञांचे विचार आहेत, ते तज्ज्ञांचं मत आहे ते, म्हणजेच त्यामध्ये विश्वसनीयता असणार. म्हणून विविध विषयांचे लेख PTIच्या मार्फत वृत्तपत्रांना पुरवले जातात 1953 पासून मोठ्या प्रमाणामध्ये. तसंच एखादी घटना घडली, कुठेतरी भूकंप झाला, घटना आहे, त्या घटनेची जी छायाचित्र असतात, म्हणजे आंखो देखा हाल, ठीक आहे, म्हणजे आपल्याला चित्र बघून जास्तीत जास्त त्याच्यावरती विश्वास बसतो. चित्र पाहिल्यानंतर एखाद्या शाब्दिक माहितीपेक्षा चित्रामधून आपल्याला जास्त ती गोष्ट विश्वसनीयरित्या समजून येते, कळते. बरोबर आहे, आपला विश्वास बसतो ना चित्र पाहिल्यानंतर. म्हणून त्या घटनांची छायाचित्र, एखादा पूल पडला त्याचं छायाचित्र, जी काही घटना चांगली किंवा वाईट जी काही घडली असेल त्या घटनेची छायाचित्र, एखादा उपग्रह अवकाशामध्ये पाठवला भारताने, त्या घटनेची छायाचित्र. म्हणजे कुठल्याही घटना, त्या घटनेची नुसतीच शाब्दिक माहिती नव्हे, नुसता शाब्दिक तपशील नव्हे, शाब्दिक आढावा नव्हे, तर छायाचित्रासहित बातमी पाठवण्याचं काम कोण करतं? PTI. म्हणून PTIचं महत्त्व वृत्तपत्रांसाठी खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे आता काळच ऑनलाईन, ऑफलाईन कोणी नाहीच आहे, ठीक आहे, माहिती सुद्धा ऑनलाईन, सतत ऑनलाईन, ठीक आहे. 1990 नंतर जागतिकीकरणामुळं, मागच मी म्हणाले की 1990 नंतर ऑनलाईन इंटरनेट सेवेचं सार्वत्रिकरण झालं. तुम्ही मी सगळेजण परिचित आहोत याच्याने. आणि या ऑनलाईन सेवेमुळं PTIचं काम आणखीनच जलद गतीनं, द्रुत गतीनं व्हायला लागलं आणि सुलभ, चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलं. आणि त्यामुळं तर वृत्तपत्रांना PTI हा खूप मोठा आधार वाटायला लागला, खूप मोठा माहिती मिळवण्याचा स्रोत वाटायला लागला. म्हणून याचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे ऑनलाईनच्या सार्वत्रिक प्रसारानंतर, वापरानंतर. 1990 नंतर मग ऑनलाईन सेवा सुरू झाली म्हणतो ना आपण. कशी झाली? 1990च्या नंतर टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राचा वापर सुरू झाला. आपण बघतो, दूरदर्शन पाहतो आपण, दूरदर्शनवरचे जे कार्यक्रम असतात ते सॅटेलाइटच्या द्वारे उपग्रह प्रक्षेपण माध्यमाच्या द्वारेच आपण बघत असतो. तसंच टेलिप्रिंटर्सच्या ऐवजी, टेलिप्रिंटर्स एक यंत्र, एक साधन, माध्यम, कशाचं? संदेशाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्याचं.
टेलीचा अर्थ काय? दूर. टेलिव्हिजन, दूरदर्शन. टेलिग्राम, टेलिफोन, दूरध्वनी, बरोबर आहे. तसं टेलिप्रिंटर्स, दूर. प्रिंटरचा अर्थ छपाई करणं ना, दूरवर छपाई करणं. म्हणजे या ठिकाणी समजा मुंबईमध्ये असणाऱ्या एक टेलिप्रिंटर्स धारक त्याला त्याच्या कार्यालयातून दिल्लीला असणाऱ्या टेलिप्रिंटर धारकाच्या कार्यालयामध्ये संदेश पाठवायचा आहे. तर मुंबईमध्ये असणारा तो टेलिप्रिंटर धारक त्याच्या त्या यंत्रावरती कळ दाबल्यानंतर, बटन दाबल्यानंतर तोच संदेश दिल्लीमध्ये असणाऱ्या, ज्याला त्याला संदेश पाठवायचा आहे ज्या कार्यालयामध्ये, तिथं जे टेलिप्रिंटर आहे त्याच्या टेलिप्रिंटरच्या माध्यमातून कागदावरती लिखित स्वरूपामध्ये तो संदेश जो मुंबईहून टेलिप्रिंटर धारकाने पाठवलेला आहे, छापलेला आहे, तो दिल्लीला त्या टेलिप्रिंटर धारकाच्या ऑफिसमध्ये त्याला प्राप्त होतो. हे 1990 पर्यंत चालायचं. पीटीआयच्या मार्फत अनेक वृत्तपत्राच्या कार्यालयाचा हा अशा पद्धतीचा प्रवास होता, अशा पद्धतीचा तो कारभार होता. पण 1990 नंतर टेलिप्रिंटर्सच्या ऐवजी जास्तीत जास्त म्हणजे काही क्षणात माहिती उपग्रह प्रसारण तंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये सुलभरित्या आणि जलद गतीनं माहितीचं, संदेशाचं वहन पीटीआय मार्फत वृत्तपत्रांना व्हायला लागलं. आणि आणखीनच जास्त पीटीआयचं महत्त्व वाढलं, त्याची विश्वसनीयता वाढली. हा वृत्तपत्राचा फार मोठा आधार बनला. जसं पीटीआय वृत्तपत्रांचा विश्वसनीय आधार आहे, त्याच पद्धतीनं आधुनिक इतिहास लेखन करण्यासाठी इतिहासकारांसाठी पीटीआय सुद्धा खूप मोठा माहितीचा स्रोत आहे, एक साधन आहे, एक माध्यम आहे, ज्याच्या आधारे विश्वासार्ह असा इतिहास लिहायला इतिहासकारांना मदत होऊ शकते. तर या ठिकाणी मुलांनो, पीटीआय या संस्थेचं वृत्तपत्रांच्या लेखी असलेलं महत्त्व, इतिहासाचं साधन म्हणून पीटीआयचं असलेलं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. यावर सुद्धा टिपाले हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आज आपण वृत्तपत्रांचं ऐतिहासिक साधन म्हणून महत्त्व आणि पीटीआय म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचं सुद्धा ऐतिहासिक साधन म्हणून महत्त्व अभ्यासलेलं आहे. हॅव अ नाईस डे.